प्रेमळ मित्रांनो, श्री बाळूमामा म्हणतात, आज हा संदेश तुझ्यासाठी खास असणार आहे, म्हणून तू आजचा हा संदेश पाहून दुर्लक्षित करू नको. आज हा संदेश तुझ्यासमोर आलेला असेल तर तू आजचा हा संदेश किमतीचा वेळ देऊन जरूर ऐकावा. जर तुम्ही हा संदेश पाहून कानाडोळा केला तर तुमच्या आयुष्यामधले सर्व दुःख संकटे यांचा कदाचित अंत होणार नाही. म्हणून तुम्ही आज हा संदेश पूर्ण वेळ देऊ नये का. नक्कीच तुम्हाला मोठी गोड आनंदाची बातमी मिळेल आणि तुमच्या घरावरचे मोठे अटल संकट देखील टळतील. आजचा हा संदेश नक्कीच तुम्ही पुढे ऐकावा. अभिमानाला कधी तुम्ही तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर तुम्ही काढू नका. त्याचे कारण कसे आहे ते म्हणजे अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ मात्र देणार नाही. बस एवढेच. बाकी प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट समजून घ्यायची आहे, ती म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा हे सुखाचे समुद्र आहेत आणि माणसांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते कल्पतरू आहेत. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या बाळूमामांकडे वास्तव्यास आहेत. त्यामुळे हे सामान्य माणसा, तू तुझ्या जिभेचे चोचले पूर्वी न थांबव आणि तुझी हीच जीभ बाळूमामांच्या नामस्मरणाकडे, भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नकोस. बाळूमामांच्या चरणाचा दास हो आणि सदैव त्यांची भक्ती निस्वार्थ मनाने करत चल. जर तुमच्या इच्छा तुम्ही वाढवण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या तर आयुष्याच्या भवसागरातून तरुणही जाल आणि यशस्वीही व्हाल. बस एवढंच खरे. बाकी आपण प्रत्येकाने बाळूमामांकडे दररोजही एक प्रार्थना करावी आणि ती प्रार्थना तुम्ही आज आमच्या पाठोपाठ देखील नक्कीच म्हणा. आजपर्यंत हे गुरु माऊली जे काही तुम्ही या बालकाशी दिले ते तर फक्त तुमचेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तुम्ही भरपूर दिलेला आहात आणि राहिलेले हे आयुष्य देखील तुमच्याच कृपाशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी तुम्ही आता मला नामस्मरणाची ताकद द्या व तुमची आठवण सतत मला होऊ द्या. मनाचा परिणाम आमच्या शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ द्यात. चांगले आरोग्य दिल्यास तुमची सेवा अखंड मला करता येईल आणि सेवा करताना हे शरीर देखील तुमचेच आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही तुम्ही काळजी घ्या. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुमच्या आशीर्वादाने नाश होत, हीच एक मोठी प्रार्थना आपण प्रत्येकांना गुरुमाऊलींच्या चरणी नक्कीच केअर करायची आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, घडून गेलेल्या गोष्टींचे दुःख करून तुम्ही तुम्हालाच त्रास करून घेतात. गेलेल्या गोष्टींकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग आपण पाहावा. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे न देता पुढे नक्कीच दिलेले आहेत. बाकी अहंकार आणि लोभ हे तर माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने बाळूमामांना शरण जातो त्यांना बाळूमामा आपल्याला मार्गदर्शन आणि नक्कीच अनुभूतींनी अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. बाळूमामांची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं आहे. सदा बाळूमामांचे म्हणूनच तुम्ही नामस्मरण करा आणि कायमचे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुखी राहा. जो तुम्हाला हक्काने बोलतो ना त्याला प्रत्युत्तर तुम्ही कधी देत बसू नका. मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर राहू नका, कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. बस एवढंच खरे. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, ढीगभर अर्थात अश्वसांचे खैरात करण्यापेक्षा ओंजळभर मदत ही प्रथम मोलाची ठरत असते. कोणतीही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने कधी तुम्ही काही बोलू नका.
त्रास फक्त तुम्हालाच, दुःख फक्त तुम्हालाच. मन ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे आयुष्य बरे किंवा वाईट करण्याची शक्ती ही तुमच्या मनामध्ये आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मनामध्ये प्रथम उत्तम विचार, उत्तम गोष्टी नक्कीच आणायला पाहिजेत. बाकी श्री गुरु तोची ईश्वर, ईश्वर तोची स्वय गुरु. म्हणून या गुरु भक्ती चाचारू देई भोग मुक्ती ते. म्हणूनच एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, नक्कीच धनाने नाही तर मनाने तुम्ही श्रीमंत व्हा. कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी देखील नतमस्तक लोक मात्र दगडाच्या पायरीवरच होत असतात. यावरूनच आपल्याला योग्य गोष्टी नक्कीच समजायला हव्यात. प्रेमळ मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मंदिराच्या दरवाजावर लिहिलेले खूप सुंदर शब्द, सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर तुम्ही त्याची चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा तुम्ही मुळीच पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थही तुम्ही कधी पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला बघू नका, दान करायचे असेल तर गरज तुम्ही पाहू नका. नक्कीच या गोष्टीवरून आपल्याला भरपूर उत्तम गोष्टी समजून जातात. बाकी प्रेमळ भक्त हो, जाणले गुरु माऊली तुम्ही माझे मनीचे भाव, म्हणूनच माझ्या ओठावर असते फक्त श्री संत सद्गुरू बाळूमामांचे नाव. हे सद्गुरू नाता प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सन्मान मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी प्रथम मात्र तू विसावू दे. जेवढ्या वाईट दिवसांचा तुम्ही सामना कराल ना, त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला तुम्हाला येतील. आणि तुमच्या वाटणारे, समजून घ्या, आपली वाटणारी सगळीच माणसं आपली कधीच नसतात. म्हणून डोकं टेकवण्याकरिता योग्य पाय निवडा आणि रडण्याकरिता योग्य खंदा देखील तुम्ही निवडायला शिका. बस एवढंच. जीवनात असेल स्वार्थ, कसा होईल परमार्थ, सर्व जाईल व्यर्थ. म्हणूनच नेहमी म्हणा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा की जय. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट तुमची परिस्थिती असू द्यात, मार्ग नक्कीच भगवंत तुम्हाला मिळवून देतात. प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे सुंदर जग बघण्यासाठी परमेश्वराने मनुष्याला दृष्टी दिली, पण या नजरेमुळे मनुष्य स्वतःकडे बघू शकत नाही. त्यामुळे इतरांचे गुणदोष दिसतात, पण स्वतःचे गुणदोष कुणालाच कधी दिसणार नाहीत. त्यासाठी मनुष्याने आरशात नक्कीच बघायला हवे. यासाठीच आत्मपरीक्षण देखील गरजेचं आहे. यामुळे स्वतःच्या मर्यादा असणाऱ्या संधी, कमतरता जाणून घेता येतात आणि त्यातून सकारात्मक बदल देखील नक्कीच घडवता येतात. लोक काय म्हणतील हा विचार सोडून जगता आले की जगणं मात्र बऱ्याच अंशी आपलं मात्र सोपं होतं. आपण श्री संत सद्गुरू बाळूमामांवर प्रथम विश्वास ठेवतो, हे मात्र खूप महत्त्वाचे आहे. परंतु आपले कार्य आणि कर्म असे असावे की श्री बाळूमामा आपल्या प्रार्थनांवर विश्वास ठेवण्यास प्रारंभ करतील. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि ध्येयासारखे कोणतेही इथे पुण्य नाही. एकटा राहायची भीती वाटते, म्हणून तर आलोय तुझ्या मागे मागे. आता जिथे जिथे तू, तिथे तिथे मी नक्कीच असेल, हेच आपल्याला भगवंत नेहमी म्हणतात. मित्रांनो, दिव्याची ज्योत कधी देखील बोलत नसते, तिचा प्रकाशच तिचा परिचय देत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी कधीच काही बोलू नका, फक्त उत्तम कर्म करीत चला, तेच तुमचा खरा परिचय देतील. जेव्हा जग धरे वेटीशी, तेव्हा बाळूमामा उभे पाठीशी. परमेश्वरांनी दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वरांनी आपल्याला काय दिले हे बघायला आपल्याकडे मुळीच वेळ नसतो. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या नक्कीच श्रीसंत सद्गुरू बाळूमामासारखा. चूक असो अथवा दुःख असो, सदैव पाठीशी उभा असणारा. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देते, ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच. मित्रांनो, एक रम्य सकाळ
आणि तो उगवता सूर्य ढगाआड लपून आजही बरंच काही मात्राला आपल्याला सांगून पाहतोय. फक्त ते मात्र आपल्याला नक्कीच पाहता आले पाहिजे. कितीही कमावून ठेवले तरी बाकी प्रत्येक गोष्ट राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य. मुखात पडणारा घास, हृदयाला मात्र मिळणारा श्वास. हे फक्त आणि फक्त बाळूमामा तुमची आहे नक्कीच एक प्रकारे कृपा. ध्यानी ध्यास म्हणे आज सदैव आहे तुमचाच भास. दूर असो किंवा आसपास चिंतनी जपतो तुझ्या नामाचा प्रवास. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही स्मरणात ठेवा, ते म्हणजे विश्वास हा स्टिकर सारखा असतो. दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखे कधी देखील बसणार नाही. म्हणून तुम्ही मात्र कधीही विश्वास तुटू देऊ नका. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला मात्र योग्य पद्धतीने समजल्या पाहिजेत. नेहमी तुम्ही मात्र देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे तुम्हाला गुगलवर कधी सापडणार नाहीत. ज्याचं मन अर्थात शुद्ध असतं त्याचं नशीब नेहमी चांगलं असतं. अर्थात श्रद्धा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव आपल्याला नक्कीच दिसतो. आणि एकटे उभे राहण्याची तुम्ही प्रथम हिंमत ठेवा. जग तुम्हाला ज्ञान भरपूर देईल, परंतु साथ कधीही देणार नाही. थकलेल्या मनाचा आधार म्हणजे बाळूमामांचे असे संदेश आहेत. म्हणून आपण असे संदेश शांत मनाने ऐकत चालावे. वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या वेदनांचा अभ्यास कराल त्या दिवशी तुम्हाला ईश्वर भेटला असे तुम्ही समजा. वेळ काढून बोलणं व वेळ घालवण्यासाठी बोलणं एवढा फरक जरी समजला की आयुष्य आपल्याला कळतं. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तो जर स्वच्छ नसेल ना तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही देखील एक उपयोग नाही. बस अन्याय सहन करणारा टिकतो, पण करणारा कधीच टिकत नाही. त्याला फेड करावीच लागते. नातं असं पाहिजे ज्याचा शेवट कधी मात्र होणार नाही. आणि आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे तुमच्यामुळे तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान. डोकं शांत असेल तर निर्णय कधी चुकत नाही आणि तुमची भाषा गोड असेल तर माणसं देखील कधीही तुटत नाहीत. निघून दे मनातले भय, असा दिन उजळू दे. निरागस तुझ्या लेकरांना मायेची साथ नक्कीच मिळू दे. नक्कीच आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही आपण निराश होऊ नये. स्वतःचा म्हणूनच तुम्ही शोध घ्या, स्वतःला घडवा, कारण हेच तुमचं खरं आयुष्य आहे. मनात दडलेले अर्थ आणि मनामधला आवाज साऱ्यांना समजतो असं तर काही देखील नाही. आणि दुसऱ्याला देण्यासाठी तुमच्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण सन्मान मात्र नक्कीच तुम्हाला देता आले पाहिजे. आपला वेळ स्वतःला घडवण्यात प्रथम आपण खर्च करावा, म्हणजे आपल्याला इतरांचे दोष पाहायला कधीही वेळ मिळणार नाही. होय, तुमच्या मनात जे चालले ते प्रत्यक्षात येणारच. जसे तुम्ही नक्कीच विचार करीत असतात त्याच गोष्टी तशाच तुमच्या आयुष्यामध्ये होत असतात. म्हणून आपण सर्वश्रेष्ठ विचार प्रथम करावे. जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो, पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. प्रेमळ मित्रांनो, प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या चारही गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल आपण मनात बाळगाव्यात. जी व्यक्ती आपल्या पाठीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिक असते. खोटं सहज विकलं जातं, कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकांची कधी ऐपत नसते. मनाला वाटेल ते तुम्ही करा, पण इतरांच्या मनाला लागेल असं मात्र तुम्ही काही करू नका. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेले की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी मात्र तिथल्या तिथे स्थिर राहतात. कधी बाळूमामांचं नाव घेता डोळ्यात जर पाणी आलं तर तुम्ही समजा तुमची प्रार्थना त्यांच्याजवळ पोहोचलेली आहे. नात्याची मधुरता त्यालाच उमगते ज्याला कुठे हसायचे आणि कुठे रुसायचे हे योग्य पद्धतीने समजते. नक्कीच मित्रांनो, आयुष्यात येऊ द्या संकटाच्या कितीही लाटा, हे गुरुमाऊलीच दाखवणार संकटातून बाहेर येणाऱ्या वाटा. संकट तुमच्यातील प्रथम शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. येणारे प्रत्येक संकटे हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला
भरपूर जास्त मजबूत बनवण्यासाठी येत असतात. म्हणूनच संकटांचा आपण मात्र सामना करायला शिकलं पाहिजे. बाकी आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरवायला मात्र प्रथम नक्कीच भाग पाडते. जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठी तफावत आहे. वेळेची साथ देण्यापेक्षा तुम्ही सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी भगवंत उशिराच देतो. म्हणून तुम्ही संयम ठेवा. तुमची वेळ लवकरच येणार. बाकी चालता चालता कधीतरी ठेच लागणारच. जगायचं म्हटलं तर दुःख हे मात्र असणारच. ठेच लागणार म्हणून चालणं आपण का सोडायचं आणि दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं. दुःखात आनंदाला कुठेतरी शोधायचं. आतून रडताना हे दुसऱ्याला हसवायचं. याला जगणं आपण मात्र म्हणायचं. बाकी नाती ही रक्ताचीच नाही तर अर्थात जाणीवांनी जुळलेली जातात. जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते आणि जर जाणीव नसेल तर आपली व्यक्ती ही परकी मात्र होऊन जाते. जे गेलं ते सोडून द्या. जे आहे ते तुम्ही स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर तुम्ही प्रथम विश्वास ठेवा. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली आहे त्या व्यक्तींचे मोल मात्र कधीच तुम्ही विसरू नका. जे आपण दुसऱ्यांना देत असतो तेच आपल्याला परत मिळतं. मग ते आनंद असो, प्रेम असो किंवा एखादे दुःख असो. प्रेमळ मित्रांनो, बाळूमामा सांगतात, माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी ते देत नाही जे तुम्हाला आवडतं, तर मी ते देतो जे तुमच्यासाठी चांगलं असतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात म्हणे, तेव्हा त्या सर्व पापांचे तू काय करते. तर त्यावेळी गंगा म्हणाली, मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो. समुद्र म्हणाला, मी ते ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारले, तू काय करतो त्या पापांचे. ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा तुमच्याच घरावर नक्कीच बरसतो. लक्षात ठेवा, कालचक्र हे असंच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसे राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. म्हणूनच म्हणतात ना, ठेवले अनंत तेसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. बस एवढंच आपण लक्षात ठेवायचं आहे. बाकी जगण्याच्या स्पर्धेत प्रथम हे शिकायचे असते की जिंकला तर स्वतःला आवरता आले पाहिजे आणि हरलात तर स्वतःला प्रथम सावरता आले पाहिजे. समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती आहे आणि ज्याला ही संपत्ती सापडते तोच व्यक्ती खरा मात्र सुखी माणूस होऊन जातो. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही देखील उपयोगाची नसते. म्हणून तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी हा संवाद नक्की साधा. तुम्ही तुमच्या मनाला म्हणा, हे म्हणा, किती संकटे आलीत तरी मात्र तू कधी खचू नकोस. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो, कारण अनंत कोटी ब्रह्मांडाचे बाळूमामांची शक्ती तुझ्या नेहमी पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे. बस एवढंच तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी एक संवाद मात्र साधला पाहिजे. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यात. आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा तुम्ही प्रथम प्रयत्नवादी व्हा. यश तुमच्या आतुरतेने नक्कीच वाट बघत आहे. बस एवढंच आपण देखील समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकाची सकाळ ही मात्र वेगळी असते. प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई देखील वेगळी आणि प्रत्येकाचा संघर्ष देखील इथे मात्र वेगळा असतो. म्हणून कोणासोबत तुलना करून तुमचं स्वास्थ्य खराब तुम्ही अजिबात करून घेऊ नका. बस एवढंच. वास्तवात आणि विस्तवात नक्कीच हात घालायचा असेल तर चटके मात्र सहन करण्याची तयारी मात्र तुमच्या अंगी असली पाहिजे. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यानंतर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. जर तुम्हाला स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर तुम्हाला स्वतः उन्हात उभे व्हावे लागेल. बस एवढंच. अवघ्या जन्माची पुण्य पावली
आज भक्तीची तुझ्या लागली, तूच असशी माय माऊली, अनंत लाभ तुझी नक्कीच कृपा सावली. एक गोष्ट प्रत्येक क्षणी लक्षात ठेवा, ते म्हणजे आयुष्यामध्ये इतर लोक करतात म्हणून ते तुम्ही करू नका, तर तुम्हाला जे योग्य वाटते ते प्रथम तुम्ही नक्कीच करण्यास सुरुवात करा. अजून काही दिवस फक्त तुम्ही सहन करा, फक्त हार मात्र मानू नका. वेळ वाईट आहे, फक्त थोड्या अडचणी येतील, दुःखही येतील, पण ते सगळ्यांसोबत होत आहे. म्हणून तुम्ही संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतूनही जावे लागते, कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ते होईल आणि टेन्शन घेऊन विचार करून काही देखील उपयोग नाही, काहीही होणार नाही आहे. तुम्ही आज आहे तर उद्या नाही, म्हणून आनंदी राहा आणि आयुष्य फुल एन्जॉय करा. आणि आहे त्या परिस्थितीला तुम्ही प्रथम सामोरे जा. बस तेवढंच आयुष्यात समजून घ्या. समर्पणाच्या भावनेने नातं जोडावं लागतं, तरच बांधिलकी जमते. समर्पण म्हणजे झुकणं नसतं, तर समर्पण म्हणजे एक निष्ठता, नक्कीच अर्थात एक निष्ठता असते. बस एवढंच खरे. बाकी मित्रांनो, सदैव आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि आयुष्यामध्ये जर तुम्हाला जिंकायचे असेल तर स्वतःकडून तुम्ही प्रथम अपेक्षा ठेवा, कारण जो व्यक्ती इतरांकडून कायम अपेक्षा ठेवेल तो मात्र कायम तुम्हाला दुःखामध्ये दिसेल. आणि जो व्यक्ती स्वतःकडून अपेक्षा ठेवतो तो मात्र आयुष्यात कायमस्वरूपी आनंदमय होऊन जातो. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी जर व्हायची असेल तर नक्कीच तुम्ही अपेक्षा स्वतःकडून मात्र ठेवल्या पाहिजेत. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायच्या आहेत. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट मात्र नक्कीच तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे श्रीमंतांना नाव ठेवणारे शेवटपर्यंत गरीबच राहतात. निरोगी आणि फिट लोकांना नावं ठेवणारे काही ना काही कारणाने सतत आजारी असतात. आणि रिटायर्ड लोकांना नावं ठेवणारे स्वतः आयुष्यभर राबतच राहतात. यशस्वी लोकांना नावं ठेवणाऱ्यांना नेहमी अपयशच येत राहतं. तात्पर्य एवढंच आहे, दुसऱ्यांना नावं ठेवून तिरस्कार करून स्वतःचं आयुष्य कधी बदलत नसते. जर तुम्हाला स्वतःचे आयुष्य बदलायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतः नक्कीच कष्ट करा आणि स्वतः उत्तम कर्म करा. बाकी शिक्केवाले निंदक प्रत्येकाला हा असा आहे आणि तो तसा आहे असे शिक्के मारत फिरतात. स्वतःच्या कपाळावर कोणता शिक्का आहे याचा त्यांना मात्र सोयीस्करपणे विसर पडतो. अर्थात वाकायची वृत्ती हवी, पण येता जाता वाकायचं कधीही नाही. प्रेमळ मित्रांनो, ज्या घरातील नक्कीच माणसं एकमेकांना किंमत देतात त्या घरात वास्तुदोष कधीच नसतो. एक मानसशास्त्रीय सत्य, खूप गोड बोलणारी, अति नम्रपणा दाखवणारी, पाया पडणारी, अतिस्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारे माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक आणि आतल्या गाठीची लबाड, तसेच बेरकी व संधिसाधू व विश्वासघाती असतात. तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हाला खंदा देण्याचे षडयंत्र ते रचत असतात. याउलट जी माणसं तोंडावर रागाने कडवट, टीकात्मक आणि झरी फटफळ व स्पष्ट बोलतात त्यांचं अंतर्मन मात्र वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं. विश्वासघात करणं, फसवणं त्यांच्यामुळेच रक्ताचं नसतं. तीच खरं मनमोकळी व विश्वासू असतात. म्हणून जीवनात आपण बाकी काय शिकू अथवा ना शिकू, पण माणसं मात्र वाचायला नक्कीच आपण शिकलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्ही मात्र समजून घ्या. बाकी मित्रांनो, प्रथम माझी वेदना कुणाच्या हसण्याने अर्थात हसण्याचे कारण असू शकते, पण माझे हसणे कधीच कुणाच्या वेदनाचे कारण ठरू नये. बस एवढंच भगवंतांच्या चरणी तुम्ही मात्र प्रार्थना करीत चला. बाकी मित्रांनो, गैरसमज कानातून प्रवेश करतो आणि डोळ्यातून नक्कीच पडदा पडतो, समजून घ्या. एकदा गैरसमज झाला की सरळ माणसाच्या चांगल्या गोष्टी सुद्धा वाकड्या मात्र नक्कीच वाटत असतात. बस एवढंच खरे. भगवंत म्हणतात, ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागायची क्षमता असते, ती व्यक्ती सर्वांना आवडणारी व सर्वांना प्रिय असते. कारण या दोन्ही गोष्टी माणसाचा
स्वभाव प्रथम सांगून जातात एवढं मात्र नक्कीच. बाकी दोघांमध्ये भांडण झाले तर माघार कोणी घ्यायची यावर अर्थात असा प्रश्न भगवंतांना विचारण्यात आला. तर यावरती भगवंतांनी उत्तर दिले, चूक कोण बरोबर कोण याला अजिबात महत्व नाही. ज्याला सुखी राहायचे आहे त्याने या भांडणातून माघार घ्यावी. स्वार्थाने मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येतो. अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना यामुळे नाती नक्कीच बिघडू शकतात. असे होऊ नये म्हणून माफ करा, अर्थात विसरा आणि माफ करा. बस एवढंच तुम्ही समजून घ्या. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही तुम्ही मात्र कधीच चिंता करू नका. प्रथम, जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला एका क्षणी तर मिळणार नाही, परंतु एक ना एक क्षणी तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टी नक्कीच मिळून जातील. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. म्हणून तुम्ही जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी तुम्ही जाणीव ठेवावी. बाकी सुंदर चेहरा नक्कीच काळानुसार म्हातारा होतो. बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जाते, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच असतो. बस एवढंच खरे. माणूस कर्म करताना हवी तशी मनमानी करू शकतो, पण फळ भोगताना मनमानी कधी देखील तो करू शकणार नाही. लोकांबरोबर किती पण छान वागा तरी ते तुमचा वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसारच करणार, एवढं मात्र नक्कीच. बाकी तुम्ही तुमची सुरुवात करा शून्यापासून सुरू करा, कारण न देण्यापासून सुरू करा. जे तुम्हाला माहिती आहे त्यापासून सुरू करा. चुका करण्यापासून आणि त्या सुधारण्यापासून आधी तुम्ही सुरू तरी करा. कारण जो व्यक्ती आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी बहाणे करतो त्याला मात्र यश कधी देखील मिळणार नाही. जो व्यक्ती कधी बहाणे करणार नाही त्यालाच यश नक्की मिळते. जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात. काही तुमचा फायदा घेतील तर काही जण तुम्हाला आधार देतील. फरक फक्त एवढंच आहे की फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे मात्र हृदयात राहतात. बस एवढंच खरे. जगातील दोन कठीण कामे ते म्हणजे आपल्या डोक्यातील विचार दुसऱ्याच्या डोक्यात उतरविणे, दुसरे म्हणजे दुसऱ्याच्या खिशातील पैसा आपल्या खिशात आणणे. पहिल्या कामात प्रथम समजून घ्या, आयुष्यामध्ये काहीही झाले तरी उत्तम कर्म करणे आपण मात्र नक्की सोडून देऊ नये. आणि प्रेमळ मित्रांनो, सतत जर तुम्हाला वेगवेगळे विचार येत असतील, सतत जर तुमच्या मनामध्ये कोणतेही विचार नक्कीच घुमत असतील, तर प्रथम तुम्ही समजून घ्या, माणूस ज्या पद्धतीने ज्या माणसाच्या संगतीमध्ये असतो तेच विचार त्याच्या डोक्यामध्ये सतत मात्र घुमत असतात. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचे असेल तर तुम्हाला उत्तम संगतीमध्ये राहावे लागेल. गेलेला पैसा सहज तुम्हाला परत मिळू शकतो. गेलेले आरोग्यही थोड्याफार कष्टाने मिळवता येते, पण चारित्र्य मात्र एकदा गेले की परत मिळवणं अशक्यच आहे. खूप गरज असल्यावर निस्वार्थ मनाने अर्थात धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षा महाग मात्र नक्कीच असते. आयुष्यातले अनेक आनंदाचे क्षण, अपेक्षेचे हुंदके, दुःखाचे कड आणि आवर घातलेले आवेग हे ज्याचे त्यालाच माहिती असतात. एखादा तरी साक्षीदार नक्कीच अशा उमलून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा. यासारखी इच्छा पुरी न होणं यासारखा शाप नाही, पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्कटा न कळणं यासारखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपणाचा शाप नक्कीच परवडला. ब्लड प्रेशरचा पेशंट बरा असतो आणि नसतोही, समजून घ्या. नुसती मखमल टिकत नाही, माग अस्तर मात्र लागतच असतं. गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला मात्र नशीब म्हणतात. सर्व काही असून देखील रडवतं त्याला मात्र दुर्दैव म्हणतात. आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला मात्र प्रथम समाधान मिळतात. आणि हे समाधान जर तुम्हाला प्राप्त करायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही नक्की स्वतःवरती विश्वास ठेवा. मित्रांनो, भगवंत म्हणतात, चुकले असेल तर माफी मागा आणि कोणी चुकले असेल तर त्याला तुम्ही नक्कीच माफ करा. कारण आयुष्य म्हणजे चेष्टा नाही, आयुष्य म्हणजे समर्पण.
तुम्ही जितका युद्धाचा पवित्रता घ्याल तेवढी अशांती, जितकं सोपून देण्याची तयारी कराल तेवढे तरुण जाल. त्या शक्तीच्या हातांत तुम्ही तितक्या अर्थात जितक्या गोष्टी सोडून द्याल तितक्या प्रमाणात त्यावे हात तुम्हाला सावरायला झोपवतील. म्हणून सर्व गोष्टी स्वतः सावरण्याचा तुम्ही कधीही प्रयत्न करू नका. काही गोष्टी भगवंतांवरही तुम्ही सोडून द्या. बस एवढंच आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी आयुष्यात एक वेळ सगळं काही मिळू शकतं, पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मात्र कधीच तुम्हाला मिळू शकणार नाही. एवढं मात्र नक्कीच. कितीही मोठा पाठिंबा जरी असला तरी यशस्वी व्यक्ती तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची प्रथम हिंमत आणि लढण्याची धमक असते. सत्य स्वीकारणारे, स्वतःची चूक कबूल करणारे, इतरांचं मोठं मन अर्थात मोठंपण मान्य करणारे, दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारे, आपल्यापेक्षा लहानांना सन्मान देणारे आणि कुणाच्याही संकटात धावून जाणारे, कुणाच्या मार्गात अडथळा न आणणारे, आपल्या कामावर श्रद्धा ठेवणारी अशी व्यक्ती देव नसली तरी ती देवापेक्षा कधीही कमी नसते. एवढं मात्र नक्कीच. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक मात्र वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा काही विकत घेता येत नसतो आणि दाखवताही येत नाही. तो व्यक्तिमत्वातूनच प्रथम मात्र सिद्ध होतो. प्रवासात अर्थात शेवटचं स्थळ आल्यावर रिकामी होणारी खिडकीजवळची जागा काय मात्र कामाची. तसेच आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती आणि वस्तू, आनंद ज्या वयात आपल्याला भेटायला हव्यात त्याच वयात भेटायला हव्या, नाहीतर त्याचं महत्त्व हे मात्र अगदी शून्य असते. एवढंच खरे. प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे रिकाम्या हातानं आपण येतो आणि रिकाम्या हातानं जातो. इतकंच नव्हे तर संपूर्ण आयुष्यभरही आपले हात रिकामेच असतात. आपल्या हातात नक्कीच काहीतरी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती सगळी काही आपली फक्त आणि फक्त स्वप्नच आहेत. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात. भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान नक्कीच असतो. एक वेळ आयुष्यामध्ये दुःख आले तरी चालतील, पण इतरांना दुःख देऊन कधीही तुम्ही आनंदी होऊ नका. प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. बस एवढीच मोठी सत्यता आहे. नक्कीच आनंदी राहा. नेहमी भगवंतांचे नामस्मरण करा. निस्वार्थ मनाने कायम भगवंतांची भक्ती करा. कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहे तेवढं काही तुम्हाला त्याहूनही जास्त भगवंत तुम्हाला एका क्षणी देखील देऊ शकतात. म्हणून जर आयुष्यामध्ये दुःख आलेली असतील तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने स्मरणात मात्र नक्कीच ठेवल्या पाहिजेत. प्रेमळ मित्रांनो, आज हा संदेश इतका वेळ देऊन जर तुम्ही ऐकलेली असाल तर नक्कीच धन्यवाद. एवढं मात्र नक्कीच खरे ते म्हणजे आठवणींच्या सागरात मासे कधीच पोहत नाही. अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही. किती जगले कुणी कुणासाठी मरत नाही. अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र मात्र थांबत नाही. आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर, त्याचे मूळ सहज कुणाला कधी मात्र कळत नाही. म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आनंदाने मात्र आपल्याला जगता आले पाहिजे. जर आवडत्या माणसाने एखादी चूक केली तर पोटात घालून त्याला क्षमा नक्कीच केली जाते, समजून घ्या. आणि ती चूक नावडत्या माणसाने केली तर नक्कीच अकांड तांडव केला जातो. काही झाले तरी आयुष्य आपण जगताना माझं म्हणून नाही तर आपलं म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे. सर्व काही बाजारात मिळते, परंतु संस्कार मात्र कोणत्याही बाजारात विकत तुम्हाला घेण्यासाठी अर्थात उपलब्ध नसतात आणि ते विकत देखील मिळतही नाहीत. आता हेच पहा, समुद्र आणि वाळवंट किती अथांग असले तरी त्यात कोणतेही पीक घेता येत नाही. ज्याचे त्याचे एक वैशिष्ट्य असते. ध्येय जरी सर्वांचा सारखाच असला तरी फरक मात्र असतो, तो म्हणजे फक्त प्रत्येकाच्या विचारांचा. आयुष्यात माणसाने खूप कॅल्क्युलेटेड सुद्धा नसावं.
कधी चिन्ह चुकली की मग उत्तर चुकतं आणि वर चाललेला तुमचा आलेख धाडकन खाली मात्र नक्कीच कोसळतो. इथे आपण स्वतःची निर्माण केलेली कॅल्क्युलेटेड प्रतिमा घात करते, कारण हाताचा सुद्धा मदत मात्र करताना विचार करतो आणि मग सर्वच गणित मात्र नक्कीच चुकत जातं. बस एवढंच सत्य आहे. आणि आयुष्यामध्ये जे तुम्हाला नक्कीच मान देऊन सोबत घेऊन जाईल त्याचाच मान तुम्ही प्रथम राखा, कारण या जगामध्ये प्रथम मान देऊन कान भरणारे आणि तोंडावर गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणारे खूप जण नक्कीच आहेत. आयुष्यामध्ये काही तुमच्याकडे असो अथवा नसो, पण तुम्ही तुमच्या मनामध्ये उत्तम विचार कायम ठेवायला शिका. बस सौंदर्य सर्वांतच अर्थात आवडतं, पण काहींना चेहऱ्यांचं तर काहींना विचारांचं आवडतं. माणूस आयुष्यभर वेगवेगळे मुखवटे वापरतो. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजात त्याची जी प्रतिमा तयार झाली आहे ती प्रतिमा अभंग राहावी, नक्कीच अर्थात अभंग राहावी यासाठी धडपडतो. स्वतःच निर्माण केलेल्या प्रतिमेच्या मोहातून तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी त्याच्या आणि जीवनाची पहिल्यांदा एक भेट घडेल, एवढंच खरे. बाकी मित्रांनो, आयुष्यामध्ये मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कोणी असेल तर तो म्हणजे गैरसमज आहे. स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःचे खणखणीत मोठं नाणं असतं. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, ते म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही गोष्टी कधी मिळत नाहीत. बस एवढंच खरे. बाकी कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही, तर अनुभव, नाते, मान सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. माणूस कसा दिसतो यापेक्षा तो कसा आहे याला प्रथम महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मनापर्यंत असतं. डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे, कारण समोरचा चाल चढत असतो आणि आपण मात्र नाते नेहमी सांभाळत असतो. प्रेमळ मित्रांनो, आयुष्यातील सगळे नाते अर्थात पॅरोलवरची नक्कीच असतात. फक्त तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायचं आहे, आयुष्यामध्ये कोण व्यक्ती कशा पद्धतीने नक्कीच तुमच्याबद्दल विचार करत आहे याचा तुम्ही कधीही विचार करू नका, कारण जितक्या जास्त प्रमाणात तुम्ही नक्कीच विचार करणार नाही त्यापेक्षा जास्त प्रमाणात आनंद तुम्हाला येईल. बुद्धी तर सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चालाकी करता का इमानदारी हे तर तुमच्या संस्कारावर अवलंबून असते. चालाकी 4 दिवसच चमकते आणि इमानदारी मात्र आयुष्यभर. अशा 2 अक्षरांचा शब्द पण पूर्ण जग या शब्दावर अवलंबून नक्कीच आहे. नक्कीच तो म्हणजे आशा. एकच आपण मात्र लक्षात ठेवायचं, तुम्ही एक दिवस मरणार आहात आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला देखील माहिती नाही. म्हणून होत आहे तेच योग्य आहे, जवळ आहे त्यातच समाधानी राहायचं. नको त्या गोष्टींची चिंता कधीही करायची नाही आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचारही कधी करत वेळ आणि क्षण वाया मात्र घालवायचे नाहीत. जी माणसं सोबत आहेत तुमच्या त्यांनाच तुम्ही जपायचं, त्यांनाच प्रेम द्यायचं आणि हाच क्षण शेवटचा आहे म्हणून नेहमी आनंदात राहून तुम्ही मात्र तुमचे हे आयुष्य जगा. बाकी फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, बस एवढंच प्रामाणिक राहायचं असतं, एवढंच खरे. समोरचा तुम्हाला काय समजतोय हे जाणून घेणे देखील भरपूर जास्त महत्त्वाचं असतं. नाहीतर तुम्ही फक्त नाती सांभाळत नक्कीच बसतात आणि समोरचा मात्र बुद्धिबळाच्या चाळी खेळून तिथून मात्र खेळून जातो. दुर्लक्ष करण्याचे कौशल्य वाढविणे म्हणजेच चूक आहे, एवढं मात्र नक्कीच. आणि वारंवार संधी देऊनही विश्वास गमावलेलं नातं हे तर राखेसारखं नक्कीच असतं. अशा राखेला कितीही अर्थात कुरावले तरी त्यातून आधीसारखा माणूस निर्माण होण्याची शक्यता ही मात्र शून्य होऊन बसते. स्वतःच्या आयुष्याला स्वतःच आनंदी मात्र आपण करायचं असतं. बस हातोड्याचे घाव सोसताना दगडाला कधीच खंत वाटत नाही, कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणारे कित्येक युगांपर्यंत सारं जग त्याच्यासमोर नतमस्तक होणार असतं. म्हणून आपल्याला देखील वाईट परिस्थितींचे घाव सोसावे लागतील, तेव्हाच
तुमच्यातून योग्य ती मूर्ती तयार होईल. बस एवढं मात्र समजून घेतलं पाहिजे. नक्कीच मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, आयुष्यात काही असणं अर्थात असेल अथवा नसेल, पण तुम्ही मात्र नेहमी प्रामाणिक राहा. कारण माणूस एकाच कारणामुळे प्रथम एकटा पडतो, ते म्हणजे आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला मित्रांकडून घेतात. नक्कीच एवढं मात्र नक्कीच खरे. आजचा हा व्हिडिओ जर आपण इतकाही वेळ देऊन ऐकलेला असेल तर नक्कीच धन्यवाद. काही शब्द ओठांच्या आतमध्येच बरे असतात, नाहीतर व्यक्त करून परत आपणाला हृदयाशी घालमेल करायला निश्चिंतच ते लावत असतात. सद्गुरू बाळूमामा हे आपण प्रत्येक भक्तांच्या कायम पाठीशी असतात आणि ते कायम तुम्हा आम्हा प्रत्येकांच्या नक्कीच पाठीशी आहेत. म्हणून जर प्रेमळ मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये जास्त प्रमाणात दुःख येत असतील, जास्त प्रमाणात अडचणी येत असतील, तर तुम्ही मात्र त्या प्रत्येक दुःखांचा सामना योग्य पद्धतीने करायला शिका. प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात कायम जो व्यक्ती शांत आणि आनंदी राहील त्याचे मात्र आयुष्य आनंदमय होऊन जाईल. म्हणून किती जास्त संकटे जरी तुमच्या आयुष्यामध्ये आलेली असतील तरीही प्रथम मात्र तुम्ही आनंदी राहा. कारण आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला एका क्षणामध्ये भगवंत देऊही शकतात. म्हणून जर तुम्हाला अजूनही सर्वात जास्त चिंता होत असेल तर प्रथम मात्र तुम्ही भगवंतांचे चिंतन करण्यास सुरुवात करा. मगच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त आनंदी होऊ शकतात. हे मात्र नक्कीच. आयुष्यात हे पाहणे महत्त्वाचे नाही की कोण तुमच्या पुढे आहे आणि कोण तुमच्या मागे आहे, पण हे पाहायला पाहिजे की नक्कीच कोण आपल्या बरोबर आहे आणि आपण कोणाबरोबर आहोत. नक्कीच स्नेहबंध जोडणं महत्त्वाचं नाही, स्नेहसंबंध टिकवणं हे प्रथम महत्त्वाचं आहे. हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. मनाची सुंदरता असली की कुठल्याच अलंकाराची गरज आपल्याला मात्र भासणार नाही. जीवन म्हणजे काय, जगण्याचा अर्थ तुम्ही नीट समजावून घेण्यासाठी तुम्ही 3 ठिकाणी आवर्जून भेट द्या. प्रथम म्हणजे रुग्णालय, दुसरे म्हणजे तुरुंग आणि तिसरे म्हणजे स्मशानभूमी. अर्थात रुग्णालयात गेल्यावर तुमच्यात लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्या इतके या जगात सुंदर काहीच नाही. तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल आणि स्वातंत्र्य ही मात्र जगातील सर्वात मौल्यवान नक्कीच गोष्ट असल्याचे तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल. स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मूळ तुमच्या लक्षात येईल आणि आज आपण इथे चालत आलेलो असतो, उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावर घेऊन येणार असते. एवढं मात्र कटू सत्य तुम्हाला समजून जाईल. बाकी आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जाताना काहीच नेऊही शकत नाही. त्यामुळे विनम्रपणे तुम्ही वागा, भगवंतांप्रती कृतज्ञ भाव ठेवा, त्यांच्याकडे आभार व्यक्त प्रत्येक क्षणी तुम्ही करत चला. बस एवढंच खरे. समजून घेणं चांगलं आहे पण दरवेळी नक्कीच नाही. भगवंत म्हणतात चांगल्या लोकांची परीक्षा कधी देखील घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवतात तेव्हा ते मला काहीही म्हणणार नाहीत, पण शांतपणे ते तुमच्या आयुष्यातून निघून मात्र नक्कीच जातील. बाकी लोक म्हणतात वेळीच माघार घेतली तर नातं टिकतं, तोडजोड केली तर नातं टिकतं, कमीपणा घेतला तर नातं टिकतं, पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते. तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि नक्कीच कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मानवर करून बोलणं हा गुन्हाच ठरावा. थोडक्यात हे माघार घेणं, तडजोड करणं, कमीपणा घेणे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करतात आणि अशा वेळी ते ताणलेले नातं तुटतं. शेवटी मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा हा प्रश्न उरतच असतो. एवढं मात्र नक्कीच. बाकी फालतू लोकांच्या गोष्टी मनावर मात्र कधी घ्यायच्या नाहीत. जे तुम्हाला चिल्लर समजतात ते आधीच भंगारच्या भावात विकलेली असतात.
आणि नेहमी तुम्ही भगवंतांवर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे गुगलवर तुम्हाला कधी सापडणार नाहीत. मित्रांनो, कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं तर जगात कोणीच कोणाशी काही बोललं नसतं. कटू पण सत्य आहे. बाकी मनापासून हाक मार, मी नक्कीच येईल. संकटात असताना तुम्हाला भगवंतांच्या मंदिरामध्ये येणे, पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत, कारण तेव्हा तुमची तिथे तशी मनस्थिती नसते. त्यावेळेस आणखी दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त प्रेमळ मित्रांनो तुम्ही माझे नामस्मरण करीत राहा, मी तिथे तुमच्या सोबत राहील. स्वतःसाठी आनंदी आयुष्य जगा. आयुष्यात निरीक्षण करणारं कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप होत जातं. लोकांबरोबर कितीही तुम्ही छान वागा तरी ते तुमचा वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसार नक्कीच करणार. मित्रांनो, जो दिसण्यावर जातो ना तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मने जिंकतो, पण जो मनातील भावना ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. काही गैरसमज नाती तोडतात, तर काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जातात. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं ते म्हणजे एकमुखी भेटणं. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरलो, कारण पाठीमागे हे गुरुमाऊली उभे होते. प्रामाणिकपणे राहून यश मिळत नाही असे म्हणतात, पण प्रामाणिक राहणे हेच मोठे यश आहे, हेच आपण समजून घ्यावे. आणि प्रेमळ मित्रांनो, भगवंताने आपल्या शरीराची रचना मात्र अशी केलेली आहे की आपण स्वतःची पाठी कधी थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथी कधी मारू शकणार नाही. म्हणूनच तर माणसाला ही चिंतकांची आणि निंदकांची नेहमी आवश्यकता असते. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, ते म्हणजे गुरुमाऊलींची भेट झाल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. मग ती भेट मंदिरात असो किंवा फोटोमध्ये असो, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन हे गुरुमाऊली आम्हा भक्तांना आशीर्वाद नक्कीच देऊन जातात. बाकी या वेळा भक्ताची प्रत्येक प्रार्थना बेअसर ठरली. जेव्हा पण माझ्या डोळ्यातून पाणी आलं, पहिली खबर माझ्या नक्कीच गुरुमाऊलींकडेच पोहोचली. माणूस किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जरी त्याचे जीवन जगत असला ना तरीही कर्माच्या सिद्धांतासमोर पुढे कोणी जाऊ शकणार नाही. ज्याचे जसे कर्म त्याला तसे फळ इथे नक्कीच मिळणार आहे. म्हणून तुम्ही जास्त चिंता अपेक्षा करणं सोडून द्या. फक्त योग्य पद्धतीने तुम्हाला कर्म फक्त आणि फक्त करायचे आहेत. अर्थशास्त्राच्या एका सिद्धांत आहे, जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात मिळते त्याची किंमत कमी होत जाते. म्हणून तुम्ही मात्र वेगळे काहीतरी नक्कीच करा. आणि जर तुमच्या आचरणात तुमच्या धर्म असेल, माणुसकी असेल, तर भगवंत तुम्हाला आशीर्वाद देतोच. काही लोकांची मन जपायचा प्रयत्न करता, असे केल्याने हा नाराज होईल, तसे केल्याने तो नाराज होईल. तुम्ही कितीही लोकांचे मन जपण्याचा प्रयत्न जरी केलात, पण तुमचं मन समजून घेणारं या जगामध्ये कोणीही नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस स्वतःसाठी तुम्ही जगून बघा, कुठपर्यंत तुम्ही नक्कीच लोकांसाठी जगता. भगवंत म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन कधी घेऊ नका. आणि छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काहीच फरक इथे मात्र नक्कीच पडत नाही, कारण ते नक्कीच निर्लज्ज असतात. एवढंच खरे मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, ते म्हणजे नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या, इथं कर्म आणि भाग्य दोन्ही बदलतात. ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या दरबारामध्ये बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करीत नाहीत तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करीतात. मनातील सकारात्मक भावना ही जगातील सर्वात मोठी ऊर्जा आहे, रोग दूर करणारी शक्ती आहे. या क्षणापासून जर तुम्ही मनात ही भावना ठेवली की माझे चांगले होणार आहे, तर तो भावच तुमच्या भोवती एक पॉझिटिव्ह ऊर्जेचे कवच तयार करतो व तुमचे आयुष्य नक्कीच बदलतो. लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला यास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडावा लागतो. जर तुम्ही बरोबर आहात तर काय सिद्ध करायचा प्रयत्न तुम्ही करू नका, फक्त शांत राहा. वेळ स्वतः साक्ष देईल. बाळूमामांकडे काही मागायचं असेल तर प्रथम आपण उत्तम नक्कीच कर्म आणि शांत मन नक्कीच मागावे.
कारण तुम्ही जर भगवंतांकडे धन मागाल तर ते धन कशा पद्धतीने टिकवावे याचे ज्ञान तुम्हाला कधी देखील राहणार नाही. समजून घ्या, ज्या गोष्टी सध्या तुमच्याकडे आहेत त्या गोष्टी तर काही ना काही काळानंतर संपणारे आहेत. म्हणून ज्या गोष्टी सध्या तुमच्याकडे आहेत त्या गोष्टींचा तुम्ही मुळीच गर्व करू नका. एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे जे सध्या तुम्हाला मिळालेले आहे ते प्रत्यक्ष उत्तमच मिळालेले आहे. म्हणून जास्त आणि चिंता आता मात्र आपण मुळीच कधीही करू नये, एवढंच खरे. बाकी जगाकडून अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा तू मात्र प्रेमळ भक्ता कधी सोडू नकोस. प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, ते म्हणजे फक्त स्वतःचा विचार करणारी लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे इतरांचा स्वतःसोबत विचार करतात चांगला त्यांची प्रगती भगवंत कधी देखील थांबवणार नाही. एवढ्या मात्र गोष्टी नक्कीच खऱ्या आणि सत्य आहेत. बाकी आयुष्याच्या या शर्यतीमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, जिंकलो तर अर्थात सावरता आले पाहिजे आणि हारलो तर आपल्याला स्वतःला आवरता आले पाहिजे. काहीही देखील झाले तरी आयुष्यामध्ये चिंता करणे हे तुमच्यासाठी पूर्ण चुकीचं आहे. म्हणून चिंता करण्यापेक्षा या क्षणी तुम्ही भगवंतांचे चिंतन मात्र करण्यास सुरुवात करा. जोपर्यंत तुम्ही हरण्याचा विचार करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण मात्र जिंकणार, हे मात्र नक्कीच. बाकी गुरुमाऊलींची सेवा करून तर बघा, तुमच्या आयुष्यात आनंदाचा सागर नाही ना वाहला, अर्थात वाहिला, तर मगच तुम्ही नक्कीच बोला. बाकी आयुष्याच्या या प्रवासात काही आपले नाही आणि काही आपले राहणार नाही. बस जेवढ्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत ती तर एक काही काळासाठी ठेव आहे आणि त्या ठेवीची जेव्हा नक्कीच पूर्णत्व काळ संपतो, मर्यादा संपते, तेव्हा मात्र तुमच्याकडून त्या गोष्टी भगवंत घेईल. म्हणून जी गोष्ट सध्या तुमच्याकडे आहे त्या गोष्टीचा गर्व कधी तुम्ही करू नका, कारण पद, प्रतिष्ठा, पैसा या प्रत्येक गोष्टी संपणाऱ्या आहेत, एवढंच खरे. बाकी तुमच्याबद्दल कोणी वाईट विचार करू द्या, तुम्ही मात्र कधी कुणाचे वाईट करू नका, बस एवढंच. आणि कुणाच्या मनात राहणं म्हणजे भाड्याने राहण्यासारखं आहे, कधी हाकलून देतील हे मात्र नक्की सांगता येणार नाही. बाकी नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश कधी होऊन जाऊ नका, कारण कधी कधी गुच्छातील शेवटची चावी सुद्धा कुलूप उघडू शकते. फक्त तुमचा मात्र बाळूमामांवर विश्वास हवा. ज्याचा विश्वास असेल गुरुमाऊलींवरती तो नसेल कधी आयुष्यामध्ये लाचार. म्हणून तुम्हाला देखील विश्वास सदैव भगवंतांवरती आता मात्र ठेवायचा आहे. आयुष्याच्या शर्यतीत काहीही झाले तरी मात्र आता तुम्ही नक्कीच चिंता करू नका आणि तुम्ही रडूही नका. प्रेमळ मित्रांनो, जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत आता मात्र नक्कीच देणार आहे. बाकी शांत राहायला शिका, कारण काही ते जास्त काळ राहणार नाही. जे सध्या दुःख आहे तुमच्या आयुष्यामध्ये ते दुःख देखील काही कारणासाठी आणि काही वेळेपुरतेच तुमच्या आयुष्यामध्ये आहेत आणि योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला त्याही गोष्टी मिळून जातील, ज्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. बस एवढं समजून घ्यायचं, ते म्हणजे आपल्या बोलण्यातूनच प्रत्येक गोष्टी नक्कीच स्पष्ट होत असतात. म्हणून आपण आपले बोलणे योग्य नक्कीच ठेवलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी मात्र नक्कीच राहू शकता. बस एवढंच खरे. भगवंत म्हणतात तुमच्या जीवनात अर्थात आपल्या जीवनात तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते, जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकतात. म्हणून जेव्हा तुमची वेळ येणार तेव्हा मात्र तुम्ही नक्कीच चमकणार, पण तुमची वेळ आल्यानंतर तुम्ही मात्र कधीही गर्व करू नका. बस एवढ्याच गोष्टी आपण मात्र स्मरणामध्ये ठेवल्या पाहिजेत. भगवंतांचे आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहावे आणि भगवंत सदैव आपल्याला अर्थात आनंदी ठेवावे. बस एवढंच मी भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. पैसे झाडाला कधी लागत नाहीत हा समज तुमचे पैशांविषयीचे विचार मर्यादित करू शकतो. सत्य हे आहे की पैसे झाडालाच लागतात
आणि ती झाडं नक्कीच आहेत. समजून घ्या. नवीन नवीन आयडिया, मोठमोठे प्लॅनिंग, मालमत्ता, इन्व्हेस्टमेंट इत्यादी. जर तुम्ही इतर गोष्टी सोडून देऊन जर तुम्ही तुमचे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मोठे व्हाल. बाकी पैशाच्या मागे नक्कीच पळाल तर पैसा काय तुम्हाला जास्त प्राप्त होणार नाही. आणि जर तुम्ही तुमच्या नक्कीच उत्तम कार्याकडे अर्थात समजून घ्या, जर तुम्ही तुमच्या कौशल्याकडे जास्त लक्ष द्याल तर स्वतःहून पैसा तुमच्याकडे येणार. म्हणून तुम्ही प्रथम तुमच्या कामाकडे लक्ष द्या. बस तेवढ्याच गोष्टी भगवंत म्हणत असतात. म्हणून अजूनही जर तुम्हाला चिंता होत असेल ना तर ती तुमची चिंता आता मात्र व्यर्थ आहे. म्हणून माणसाने आपले कर्म उत्तमच ठेवावे, कारण ज्या काही गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये घडत असतात त्या तर प्रत्यक्ष त्याच्या कर्मानुसार घडत असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. शांत राहा. काही कायमस्वरूपी नाही. दगडात एक अर्थात दगड एकाच मंदिरात जातो आणि देव होतो. माणूस अनेकदा मंदिरात जातो परंतु दगडच होतो. किती मोठे आहे हे महत्त्वाचे नसते, तर मनात आपलेपणा किती आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. व्यक्तिमत्व जर सुंदर असेल ना तर अस्तित्व आपोआप निर्माण होत जाते. त्याला कुठल्याही जाहिरातीची गरज मात्र कधी लागणार नाही. एवढंच. आणि आयुष्याच्या प्रवासात एवढंच तुम्ही प्रथम समजून घ्या, ते म्हणजे काही येते तुमचे नाही आणि काही येते तुमचे राहणार नाही. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी मात्र सोडायच्या असतात. भूतकाळाचा पश्चाताप, भविष्यकाळाची काळजी जर आपण सोडली तर वर्तमानातला आनंद कस्तुरीपेक्षा मूल्यवान नक्कीच ठरतो. एवढं मात्र मोठं सत्य आहे. म्हणून आयुष्यामध्ये कायमस्वरूपी इतर लोक करतात म्हणून तुम्ही देखील तीच गोष्ट करू नका. तर तुम्हाला ज्या गोष्टी योग्य वाटतात प्रथम मात्र तुम्ही त्याच गोष्टी करण्याकडे लक्ष नक्कीच दिले पाहिजे. बस प्रेमळ मित्रांनो, एवढ्या जरी गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने समजून घेतल्यात तर नक्कीच तुमचे आयुष्य आनंदमय होऊन जाते. आयुष्याला आनंदमय करण्याचा एकच उपाय, ते म्हणजे भगवंतांच्या भक्तीमध्ये राहणे. आणि जो भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने करेल त्याच्या मात्र पाठीशी त्यांची शक्ती नक्कीच असते. म्हणून तुम्ही तुमची चिंता, काळजी, पूर्णत्व भगवंतांवरती सोपवावे आणि आपले कर्म आपण प्रत्येकाने उत्तम करत नक्कीच जावे. बस एवढ्या जरी गोष्टी तुम्हाला समजल्या तरी देखील तुम्ही तुमचे आयुष्य योग्य पद्धतीने नक्कीच जगाल. प्रेमळ मित्रांनो, ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे सध्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला भगवंतांनी दिलेली एक पद्धतीची ठेव आहे आणि ठेव ही ठेवच म्हणून नक्कीच आपण ठेवायची असते. त्यावर मालकी किंवा हक्क कधी तुम्ही गाजवू नका, अन्यथा तुम्ही तुमच्या आयुष्यातून त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यापासून नक्कीच दूर जातील. बस एवढं देखील आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात तुमची प्रतिमा निर्माण करणं हे फक्त तुमच्या हातात असतं, पण तिला प्रशस्ती पत्र देण्याचं काम मात्र समाजाच्या हातात आहे. एवढंच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, माणूस पैशाने जग जिंकू शकतो पण कोणाचे मन कधीही जिंकू शकत नाही. तुम्ही लोकांचं मन जिंकू शकाल तर लोक स्वतः तुम्हाला जग जिंकून आणून देतील. पैसा तुम्हाला जग मिळवून देऊ शकेल पण माणसं मात्र जोडू देऊ शकेल, अर्थात माणसं जोडून देऊ शकेलच असं मात्र काही नाही. याचा अर्थ माणसाने पैसा कमवायला प्राधान्य देऊ नये असे तर काही नाही. माणसाने पैसा जरूर जोडावं, पण त्याने माणसं तुटत असतील तर मग जग जिंकण्याची आशा सोडून द्यावी. हे उत्तम सुख तर फार लांबची गोष्ट आहे, हे नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. आपलं आयुष्य उत्तमच आहे, म्हणून आपल्याला फक्त आणि फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. प्रेमळ मित्रांनो, असेच भगवंतांचे संदेश शांत मनाने सदैव तुम्ही ऐकत चला. तुमच्या मनाला शांती मिळेल आणि जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये चालू आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तम तुम्हाला घडताना दिसतील. तसेच तुमच्या आयुष्यामध्ये मोठमोठे चमत्कार होताना तुम्ही पाहाल. म्हणून आता जर तुम्हाला चिंता आणि काळजी होत असेल तर ती चिंता आणि काळजी करणं आपण नक्की सोडून दिलं पाहिजे. समजून घ्या, आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, आपल्या मनाला एवढं सांगायचं, ते म्हणजे आपला भगवंत आपल्या पाठीशी खंबीरपणे नक्कीच आहे. म्हणून आपण कधी नक्कीच नाराज होऊ नये.
एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे भगवंतांची भरपूर देवपूजा करायची, म्हणजे सगळे पापी धुतली जातात, हीच जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. समजून घ्या. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने कराल तर तुमचं आयुष्य नक्कीच आनंदमय होऊन जाईल. शांत बसायला शिकलं पाहिजे नेहमी. जर तुम्ही प्रत्येक गोष्टी तिथल्या तिथे बोलायला शिकलात तर हे देखील तुमच्यासाठी उत्तमच आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतातच. अगदी तसेच चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी आपण राहिलो ना तरी नकळत आपले विचार देखील तिथे मात्र स्वच्छ नक्कीच होऊन जातात. होय, हे मात्र नक्कीच एक उत्तम सत्य आहे जे आपण प्रत्येकाला समजलं पाहिजे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न कधीही तुम्ही करू नका, कारण वेळ दोघांनाही जगासमोर नक्कीच आणते. असंख्य प्रमाणातील वेदना माणसाच्या संवेदना नष्ट करू शकतात. सोसण्याची सवय झाली की हसण्याचं न रडण्याचं प्रमाण आपोआपच कमी होत जातं. बाकी दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं मात्र बंद होऊन जातं. समजून घ्या, तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करणारी माणसं तुमच्या जवळचीच आहेत. हे काळही सत्य आहे आणि आजही तितकंच सत्य आहे. पण एवढंच एक गोष्ट स्मरणात ठेवा, ज्या गोष्टी घडतात त्या नक्कीच उत्तमासाठीच घडतात. एखादी गोष्ट वाईट घडत असेल तर त्या गोष्टी तुम्हाला उत्तम अनुभव देखील देत आहेत. या गोष्टीचे मोल तुम्ही कधी देखील विसरू नका. म्हणून आज ज्या गोष्टीसाठी अर्थात तुम्ही भगवंतांच्या चरणी रडलेले आहात आणि आज ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळून जातील. म्हणून आपण आपली चिंता आणि काळजी कायमस्वरूपी नक्कीच सोडावी. बस एवढंच आपल्याला आता मात्र लक्षामध्ये ठेवायचं आहे. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश इतका वेळ देऊन जर तुम्ही ऐकलेले असाल तर नक्कीच मी तुमच्या मनापासून आभार मानतो. असेच संदेश तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून दररोज न चुकता ऐकत चला, जेणेकरून असे संदेश तुम्हाला सर्वात आधी प्राप्त होऊन जातील. धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.